आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, नमो सद्गुरु धावबा मोती रामा, तुला प्रार्थितो कीर्तनी राम नामा, हो तोरे धावोनी बुद्धी दे कीर्तनिया, म्हणून नमी नमी तुझ्याली न पाया, जिने हा जीव दिला दान, जिने हा प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या कृपेने वारकरी संप्रदायाचा ध्वजा, त्रिभुवन प्रवर्तक अनाथाची मौली, योग्यांचे राजे, साधकांचे मायबाप आणि ज्ञानियांचे शिरोमणी, विश्ववंद्य विश्वगीताचे निर्माते, संत सम्राट त्रिलोक्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानदायी सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्रभूषण संत सम्राट वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग, जे माणूस, जे मनुष्य, जे जीव
ज्या जीवामध्ये चैतन्य वास्तव्य करते असा जीव ज्या आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या जीवाच्या आई वडिलाला धन्यता महाराज आजच्या अभंगामधून देतात. विठाला विठाला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी, अभंगावरती अनुवाद करण्यापूर्वी, अभंगाची भक्ती करण्यापूर्वी, अभंगाची उपासना करण्यापूर्वी अल्पासा पर्याय देता तो म्हणजे असा. आपल्या जामनावाच्या नगरीमध्ये सावळेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आणि त्यांच्याच प्रांगणामध्ये नैमित्तिक स्वरूपाचे आलेली इकडे माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा. नैमित्तिक कशाला म्हणतात? निमित्तात आगत आणि यस्य स नैमित्तिक. जो पर्वकाल निमित्त से आता है उसे नैमित्तिक कहते. अचानक एखादा पर्व यावा, अचानक एखादी तिथी सापडावी आणि त्या पर्वाला त्या तिथीला आपण उत्साहामध्ये साजरा करावं, याला नैमित्तिक कार्यक्रम म्हणतात. आजचं निमित्त वैकुंठवासी साहेबराव लिंबाजीराव रेंगे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या नियोजनातून, ज्यांच्या आज्ञेतून ही आजची सेवा माझ्याकडे आली. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परमार्थ प्रेमी आमच्या माऊली आबाच्या आज्ञेनं, माऊली आबाच्या संपर्कातून माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देताल आणि श्रीगुरु मोतीराम महाराज मोठे महाराज जशी कृपा करताल तसे 10:30 वाजेपर्यंत अभंगावर चिंतन करायचा प्रयत्न करू. आज कीर्तनाला उपस्थित मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी संबंध महाराष्ट्र गाजवला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मृदंग म्हणलं की एक व्यक्ती महत्त्वाचं नाव येतं, ते म्हणजे आमचे जीवलग मित्र श्री हरिभक्त परायण आमचे बालाजी महाराज खरात. फक्त प्रेमापोटी खूप दुरून महाराज प्रवास करून आज कीर्तनाला आलेत. आपल्या गावातला अनमोल रत्न मृदंगाच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्यानं गाजवला, मृदंग विशारद आमचे जीवलग मित्र आणि आमचे लहान भाऊ आमचे रामेश्वर महाराज रेंगे महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण कीर्तन केशरी, कीर्तनामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेंगे जाम या गावाची ओळख करून दिली आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे मोठे भाऊ आमचे माणिक महाराज रेंगे महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण भागवताचार्य आमचे मोठे बंधू मोहन महाराज रेंगे आणि आज दादाचं 4थं पुण्यस्मरण आहे. त्या वारकरी महात्म्यानं, त्या वारकऱ्यानं जे परमार्थ केला, त्या वारकऱ्याने जे साधना सांभाळली, दादानं जसा परमार्थ केला तसाच परमार्थ आमचे आबा करतात. पण दादाच्या परमार्थाचं फळ जर कोण केला असेल तर त्यांचे नातू म्हणजे आमचे विष्णू महाराज रेंगे. मृदंग क्षेत्रामध्ये संबंध महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रातील कोण्याही कोपऱ्यामध्ये जायचं विष्णू महाराजाचं नाव तुम्हाला ऐकायला मिळणार, पण ते गावामध्ये नाईट पॅन्ट घालून हिंडले की तेवढं काही कळत नाही. पण संबंध महाराष्ट्रामध्ये नाव. सर्व गावातली भजनी मंडळी, माता मावल्या, श्रोतवर्ग आणि आपुलकी चॅनलचे मालक आमचे परमार्थ प्रेमी जीवलग मित्र आमचे अर्जुन भाऊलवट भावी कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून श्रीगुरु मोतीराम महाराज मोठे महाराज जशी कृपा करताल तसं 10:30 वाजेपर्यंत चिंतन करायचा प्रयत्न करू. अभंग तुकोबारा यांचा आहे आणि आजच्या अभंगामधून महाराज हित सांगतात. बाबा रे,
कोणतं काम केल्यानंतर, कोणतं कर्म केल्यानंतर माणसं हिताच्या ठिकाणी जागे होतात? काय करावं लागत आहे? महाराज, आनंदानं प्रपंच केला म्हणजे हित झालं का हो? महाराज म्हणे नाही. कोणतं काम केलं म्हणजे महाराज आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत? महाराजांना सांगितलं, राजा, अंतकरणापासून सांगतो, माणसाचं हित कोण्या ठिकाणावरती? महाराज, कोणतं काम करायचं? प्रपंच करत असताना प्रॉपर्टी कमवली म्हणजे हित झालं का? महाराज म्हणे नाही. हित ते करावे देवाचे चिंतन किंवा हित ते करावे देवाचे भजन. रात्रंदिवस देवाची साधना केली, रात्रंदिवस देवाचं भजन केलं की महाराज म्हणले त्याला हित असं म्हणतात. बरं महाराज, हिताच्या ठिकाणी जी माणसं जागे आहेत, तुम्ही त्यांना धन्यता नाही देत, त्यांच्या आईवडिलाला धन्यता देता. महाराज म्हणे त्याचं कारण वेगळे. जे माणूस हिताच्या ठिकाणी स्वतः जागा आहे त्या माणसाच्या अंतकरणामध्ये आईवडिलाचे संस्कार असतात. आणि जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये, अंतकरणामध्ये आईवडिलाचे संस्कार येत नाहीयेत तोपर्यंत माणूस हिताच्या ठिकाणी जागर राहत नाही. कारण शास्त्र सांगते, चांगला मुलगा जर जन्माला यायचा असेल, हुशार मुलगा आबा, तर आईचं पुण्य लागत. हुशार मुलगा जर जन्माला यायचा असेल तर आईचं पुण्य लागत आहे. चातुर्यवान जर मुलगा जन्माला यायचा असेल तर वडिलाचं पुण्य लागत आहे. दानशूर जर मुलगा जन्माला यायचा असेल तर वंशाचं पुण्य लागत आहे. आणि भाग्यवान मुलगा जर जन्माला यायचा असेल तर स्वतःच पुण्य लागत. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्यानं चतुर्यता, दातृत्व वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता. चांगला मुलगा जर, सुशील मुलगा जर जन्माला नाही आला तर आईचं काहीतरी पाप आहे. हुशार मुलगा जर जन्माला नाही आला, भोळसर पोरग जर जन्माला आलं तर वडिलाचं काहीतरी पाप आहे. अरे वडिलानं भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवली, पण दानशूर जर मुलगा जन्माला नाही आला तर वंशाचं पाप आहे. आणि सगळ्या गोष्टी घरामध्ये असताना, ग्रंथाचा ढिगल घरामध्ये पडलेला असताना सुद्धा जर ग्रंथ हातात घ्यायचं भाग्य जर त्याला मिळत नसेल तर स्वतः त्या भाग्य माणूस. कुशलो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, कार्पण्य वंशदोषेनं आत्मदोषेनं दरिद्रता. विठाला विठाला महाराजांनी सांगितलं, बाबा रे, रात्रंदिवस साधना झाली, रात्रंदिवस जर भजन झालं ते माणसं हिताच्या ठिकाणी जागे असतात. पण महाराज, त्यांच्या आई वडिलाला तुम्ही धन्यता देता. तुकोबाराचा गाथा, नामदेव महाराजाचा गाथा, नाथ महाराजाचं भागवत आणि ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी जर वाचली तर असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. सावता महाराजाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत होते की प्रत्येक प्रसंगाला सावता महाराज प्रामाणिकपणे उत्तर देत होते, कोणतंही कारण असो, कोणतंही कारण. एक वेळेस सावता महाराजांच्या जीवनात असा प्रसंग आला. सावता महाराजांच्या पत्नीचं नाव होतं जनाई. आईसाहेबांना चुलीपाशी बसायचं आणि स्वयंपाक करायचा. ऐका बरं, सावता महाराजांना भजन झालं की घरी यायचं आणि आईसाहेबाच्या शेजारी चुलीपाशी बसायचं, स्वयंपाक चालू होता. आणि स्वयंपाक करत असताना सावता महाराजांना सांगायचं, मालकीनबाई, एखादं आपण जर छोटंसं बी लावलं मातीमध्ये आणि त्याला जर पाणी घातलं तर रोप तयार होतं. हो म्हणे, खरं आहे की. रोपाची जोपासना केली, त्याला पाणी घातलं, त्याला जर सांभाळलं जनावरापासून तर झाड तयार होते. हो खरं आहे म्हणे. झाडाला पाणी घातलं की त्याला पालव्या फुटतात. हो, त्याला पालव्या फुटल्या की एक दिवस फळं लागतात. हो म्हणे, फळं लागलं की झाड खूप छान दिसते. सावता महाराज सांगतात, मालकीनबाई, झाडाला फळं लागलं की झाड जसं सुंदर दिसत आहे तसं थोड्या दिवसामध्ये त्या झाडाला उन्हाचा तडका बसला की झाड पिवळं पडत आहे. हो म्हणे. आणि झाड पिवळं पडलं तात्या की पानं गळून जातात. मालक, तुम्हाला काय म्हणायचंय? सावता महाराजांना सांगितलं, मालकीनबाई, आम्ही बी रोप लावलं होतं, रोपाचं झाड झालं, झाडाला पालव्या फुटल्या, हिरवं झालं, त्याला फळं आली. हो, पण आता असं वाटायले की आमचं शरीर रूपी झाड आता पिवळं पडलंय.
मग काय म्हणत ते मालक तुम्हाला? आता असं वाटतंय गड्या कधी या झाडाच्या पालव्या गळून पडते नाही सांगता येत नाही. मालक काय म्हणायचंय? मालकीनबाई आता आम्हाला या प्रपंचामधून या संसारामधून निरोप द्या म्हणजे आम्ही निश्चिंत होतो. सावता महाराजाच्या पत्नीने सांगितलं मालक ज्यावेळेस तुम्ही साधना करता, ज्यावेळेस तुम्ही भजन करता, ज्यावेळेस तुम्ही चिंतन करता, तुमच्या साधनेमध्ये मी कधी विक्षेप आणला का? नाही, कधीच नाही. तुमचं भजन कधी थांबवलं का? नाही. तुम्ही भजनाला जात असताना आम्ही कधी अडवलं का? कधीच नाही. मग मालक एवढं भजन केलं, एवढं भजन केलं तुम्ही, साक्षात जगाचा मालक तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवला. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्यताची माता धन्यताचा पिता, धन्यताची माता धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्यताची माता धन्यताचा पिता, धन्यताची माता धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा. जगाचा मालक तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवला. मालक मी कधी विक्षेप केला का? नाही. मग मालक तुम्ही भजन करत असताना आम्ही कधीच विक्षेप केला नाही, तर साक्षात ब्रह्मांडाचा मालक तुमच्या हृदयामध्ये येऊन बसला. पण मालक त्या परमार्थात काहीतरी बी आम्हाला पण द्या ना. सावता महाराजाने पत्नीला उपदेश केला. सावता महाराज पत्नीला सांगतात बाई एक सुंदर तुम्हाला उपदेश करून जातो मी, फक्त तेवढा ध्यानामध्ये ठेवा. सांगा की. सावता महाराज म्हणतात बाई माणसानं संसार कधी सोडायचा नाही आणि परमार्थापासून कधी बाजूला जायचं. संसाराचा विक्षेप कधीच होऊ द्यायचा नाही आणि परमार्थापासून बाजूला जायचं नाही. प्रपंच करूनही परमार्थ साधावा आणि मनी आठवावा पांडुरंग. रात्रंदिवस भजन करायचं, रात्रंदिवस भजन करायचं म्हणले भजन करत असताना संसार विसरायचा, पण संसारापासून बाजूला व्हायचं. जगाचा मालक भजन करत 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 सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. एवढं प्रामाणिक जगाच्या मालकाचं भजन केलं, पण ज्यावेळेस त्या सावता महाराजाचं वर्णन करायची वेळ आली त्यावेळेस वर्णन कोणाचं केलं? वर्णन करीत असताना सावता महाराजाचं वर्णन करीत नाही देवा, सावता महाराजांच्या आई वडिलाचं वर्णन करतात. विठाला 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 महाराज रात्रंदिवस जे भजन करतात त्यांना हित म्हणतात का हो? महाराज मध्ये राजा खरं ज्यांचे आईवडील सात्विक असतात त्यांचे मुलं सात्विकच जन्माला येतात. ज्ञानोबाची भाषा जर तुम्हाला सांगायची झाली तर मुलानं कसं वागलं पाहिजे ज्ञानोबा एक सुंदर एक व्याख्या सांगतात. फक्त बारकाय नाही, मुलानं कसं वागलं पाहिजे हो? गीतेमध्ये एक श्लोक आहे बघा, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्त्वदेवे तरुजन स यत्प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. ज्ञानोबा याचं खूप भाषांतर करतात. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती ते येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मग एखाद्या साधकानं ज्ञानोबाच्या जवळ जायचं. अरे ज्ञानोबाला एक सुंदर प्रश्न विचारता, माऊली वडील जसं जसं वागतात तसं मुलानं वागलं पाहिजे असं तुम्ही सांगता? हो म्हणले. मग आमचे वडील जिकडे जाऊ नये तिकडे जात असतील, जे खाऊ नये ते खात असतील, जे पाहू नये ते पाहत असतील,
जे कामं करू नये ते करीत असतील तर मग तुमच्या भाषेप्रमाणे आम्ही तसंच करावं का? तुमची ज्ञानेश्वरी सांगते ना येतं वडील जे जे करते, वडील जसं वागले तसं आपण वागायचं. जर तुमची ज्ञानेश्वरी सांगत असेल तर ज्या गोष्टी आमच्या वाडवडिलांना कधी करू नये त्या जर सगळ्यात करीत असतील तर मग आम्ही तसंच करायचं का? ज्ञानोबारानं सांगायचं, बाळा विचारलेला प्रश्न खूप सुंदर आहे, पण यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त्वदेवे तरोजन ह्या श्लोकामध्ये वडील नाही सांगितलेलं, श्रेष्ठ शब्दाचा अर्थ वडील घेतलेला आहे. बर, मग वडील कोणाला म्हणायचं? याच्यासाठी ज्ञानोबारा स्पेशल ओळी खर्च करतात. बाबा वाढ वडील जसं वागतात तसंच आपण वागलं पाहिजे, पण मी प्रपंचातले वडील सांगत नाही. मग ज्ञानोबारा म्हणले मी परमार्थातले वडील सांगतो. कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात परमार्थातले वडील? ज्ञानोबाराने सांगतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त आणि अनुष्ठाने जगात येतं वडील जे, मग ते वडील येतं जे जे करत. श्रुती स्मृतीचे अर्थ शास्त्र शिकायचं, पुराण शिकायचं, वेद शिकायचा, आपणच होऊन मूर्त हे शास्त्र पुराणाचा अभ्यास करून जे आपल्या आचरणामध्ये आणतात त्यांना वडील म्हणतात. आणि ज्ञानोबारा म्हणले ते वडील जसं वागतात ना तसं आपण वागायचं. विठ्ठला 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 महाराज, जीवनामध्ये कोणतं काम केलं म्हणजे आमचं हित होईल, कोणतं कर्म केलं म्हणजे आमचं हित होईल, कोणतं काम करावं आम्ही, कोणती क्रिया करावं आमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून आमचं हित होईल. काय केल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाचं हित जाग होते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अभंगात, गीता भागवत करीती श्रवण, 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 भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठ्ठलाचे, अखंड चिंतन विठ्ठलाचे, अखंड चिंतन विठ्ठलाचे, अखंड चिंतन विठ्ठलाचे, कोणी कन्या पुत्र हो तुझे सात्विका, 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 गंगा जिंदान विठ्ठलाचे, अखंड चिंतन विठ्ठलाचे, अखंड
महाराज म्हणते 8 तास कसं घेतलं कडे. हित कशाच्या ठिकाणी जाग आहे माणसाचं, काय केल्यानंतर माणसाचं हित होतंय ते महाराजांना अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आधी हित तर कळून घेऊ ना कशाला म्हणतात, हित कशामध्ये असतंय कळून घेऊ ना. मग ज्याचं हित झालंय त्याच्या आई वडिलाला धन्यता देऊ. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे, हे कर्म ज्यांच्या आयुष्यात घडलं त्याचं हित होत असतं. काय करावं लागेल राजा, महाराजांना सांगितलं गीतेचं श्रवण करायचं, भागवताचं चिंतन करायचं. त्या गोष्टी ज्याच्या आयुष्यात घडल्या त्या माणसाचं हित होत असते. आपल्या गावामध्ये कुठंच पाहायला मिळत नाही बघा, पण ती गोष्ट आपल्या गावामध्ये आबा पाहायला मिळते. भरपूर लोकांना आपल्या गावामध्ये गीता पाठ आहे, भरपूर लोकांना. त्या मुलीला तो बरी इथं स्वाध्याय घेतात, इतकी सुंदर गीता म्हणतात. मी अगदी तिथं स्वाध्याला बसलो होतो, एवढं सुंदर गीतेचं चिंतन चालतंय. महाराज म्हणले गीताच्या जीवनामध्ये त्याचे चिंतन झालं, भागवताचं चिंतन झालं आणि देवाचं भजन झालं, त्या माणसाचं हित होत असते. बरं, काय करायचं गीतेचं, तुम्हाला नामदेव महाराजाची भाषा सांगतो. नामदेव महाराज म्हणले बाबा रे, एक काम कराकडे, तुम्ही हातामध्ये गीता घ्यायची आणि रात्रंदिवस त्या गीतेचं पारायण करायचं. का करायचो, अहो तुमच्या आमच्यासारख्या माणसाला गीतेचं वेड लागावं यात नवल नाहीये. ज्ञानोबाऱ्यासारख्या साधूला सुद्धा गीतेचं वेड लागत आहे आणि ज्ञानोबाऱ्यासारख्या साधूला गीतेचं वेड लागावं यात सुद्धा नवल नाहीये. जगाचे मालक असणारे भगवान शंकराला सुद्धा गीतेचं वेड लागत. पहाटे 3 वाजता हिमालयात उठायचं, भगवान शंकराने स्नान करायचं, श्रीमद भगवद्गीता हातामध्ये घ्यायची आणि हिमालयामध्ये पारायण करायला जायचं. नामोबाला सांगतात बरं. पार्वती मातेनं थांबवायचं आणि विचारायचं, मालक काय करताय तुम्ही. सांगायचं, पार्वती गीतेचं पारायण करायला चाललो. पार्वतीला तर नवलच वाटलं. मालक 33 कोटी देवांना फक्त देव म्हणतात आणि तुम्हाला महादेव म्हणतात. 33 कोटी देवाचे मालक आहेत तुम्ही आणि तुम्ही या गीतेचं पारायण करायले. त्यावेळेस गीता शब्दामध्ये काय ताकद आहे, ह्या ग्रंथामध्ये काय ताकद आहे, भगवान शंकर पार्वतीला सांगतात. या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी, जे तर भवानी प्रश्न करी चमत्कार. पार्वती मातेला सांगतात, पार्वती रोज सकाळी तुझं स्नान झालं की रोज तुझ्या अंगावरती तू नवीन नवीन शृंगार चढवतीस. हो हो मालक खरंय. आता शृंगार तू परत उद्या चढवत नाहीस. हो मालक खरंय. पार्वती जसं रोज तुझ्या शरीरावरला शृंगार बदलला की तुझं स्वरूप बदलत आहे, तसं रोज गीतेचं पारायण केलं की आज त्याची मजा वेगळीच येते आणि उद्या परत वेगळीच येते. हरू म्हणे नेनी जे दैविका स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीचे गीता. आता तू गीता वाचता. हो, रात्रंदिवस आम्हाला गीतेची आवड. का वाचायची हो गीता. शास्त्र सांगते, माणसानं जर गीतेचं पारायण केलं तर जेवढं पाप माणसाच्या आयुष्यामध्ये घडलं तेवढं पाप निघून जाते. किंवा गीतेचं पारायण जर केलं तर माणसाला पुन्हा जन्माला यायची गरज. गीता 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 वाच जय मनादी, वाच जय मनादी. गीता 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 वाच जय मनादी, नाही पुनर्वृत्ती नाही
गीता वाच जे मनाची गीता 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 वाच जे मनाची गीता 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 वाच जे गीता 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 वाचे जे म्हणती आणि नाही पुनरावृत्ती तया नरा गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विधी. गीतेसारखं अमृत माणसानं पिलं त्या माणसाला पुन्हा जन्माला यायची गरज नाही देवा. काय करावं लागल? महाराज म्हणले गीतेचं पारायण करायचं. गीतेचं पारायण केलं की माणसाला पुन्हा जन्माला यायची गरजच नाही. मग काय माणसं ज्ञानोबारायपाशी गेले माऊली, हे शास्त्र काय आम्हाला कुठं सुट्टी देत नाही कडे, त्याचं वागणं त्याचे नियम जरा कडकच आहेत. हो मग तुम्ही काहीतरी मोकळीक द्या ना आम्हाला. ज्ञानोबाराय म्हणले तुम्हाला गीता वाचता येत नाही का? गीता वाचता येत नाही तुम्हाला? नाही म्हणले वाचता येत नाही. आम्हाला हरिपाठात बघून वाचता येत नाही. आम्ही संस्कृत गीता कशी वाचा? संस्कृत येत नाही म्हणले आम्हाला. मग ज्ञानोबाराय म्हणले तुम्हाला सोपा भाषा सांगतो, सोपा मार्ग सांगतो, तुम्ही तसं करा. काय करा? ज्ञानोबाराय म्हणले एखादी माता माऊली एखादा माणूस 10 बाय 10च्या खोलीमध्ये घराला कडी लावून मध्ये बसून जरी गीतेचं पारायण करीत असल आणि ते पारायण ऐकण्यासाठी तुम्हाला ते घरात जरी येऊ देत नसन तर मग त्याच्या दारात बसा. बर मग त्याच्या दारात बसायचं आणि ती माता माऊलीचे पारायण घरात बसून करू लागली ते फक्त कान ऐकायचं. एवढं झालं पाहिजे. ती बाई जे पारायण ती माता माऊली जे पारायण करायली त्याचे शब्द आपल्या कानावरती आले पाहिजे. माऊली ती माता माऊली घरात बसून पारायण करायली, तिचे शब्द आमच्या कानावर आले, आम्हाला काय फायदा आहे? ज्ञानोबाराय म्हणले राजा पारायण करण्यामध्ये जे फायदा नाहीये ते शब्द गीतेचे तुमच्या कानावर जरी पडले तर तुमचा फायदा. माऊली काय? ज्ञानोबाराय म्हणले ये गीतेची अक्षरे रिगतातिका जे तुली कर्णद्वारे ते तुली होते पुरे अश्वमेधुकी. अरे अश्वमेध नावाचा यज्ञ जर करायचा असेल तर पंचक्रोशीमध्ये पंचखेड्यामध्ये मुंगी सुद्धा मेलेली नाही पाहिजे. मुंगी सुद्धा मुंगी पण नाही मेलेली पाहिजे. 5 गावामध्ये 5 आणि 5 गावामध्ये जर मुंगी जरी मेलेली नाही सापडली तर अश्वमेध केलेला यज्ञ फळाला येत असते. जेव्हा ज्ञानोबाराय म्हणले एवढा मोठा यज्ञाचं फळ तुम्हाला सहज मिळत आहे. ती माता माऊली घरात बसून जरी गीतेचं पारायण करू लागले तरी फक्त दारात बसून ऐका. ये गीतेचे अक्षरे रिगतातिका जे तुली कर्णद्वारे ते तुली होते पुरी अश्वमेधुकी. पुन्हा एक जण आला म्हणला माऊली ते आपल्याच्यानं ऐकणं बी होत नाही गड्या, दुसरा काहीतरी मार्ग सांगा आम्हाला जेणेकरून अजून सोपं गेलं पाहिजे. हे काय आपल्या जमना म्हणजे ऐकायचं बी. मग महाराज म्हणले एक काम करा गड्या तुम्हाला गीता ऐकू पण वाटत ना का? नाही म्हणले आपल्याला जमच ना. एक काम करा म्हणले गीता पारायण बी करू नका, पाठ बी करू नका आणि ऐकू बी नका, पण गीता 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 एवढं तरी म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार. पुन्हा एक जणाला मला महाराज गीता 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 किती वेळेस म्हणावं? त्याला काही लिमिट असलं पाहिजे ना. काहीतरी सोपं सांगा आम्हाला, फटकन झालं पाहिजे. ते किती वेळेस आपल्याच्यानं गीता म्हणणं होत नाही. अरे बाबा तुला गीता पाठ करायला सांगितली ती नाही केलीस, बरं ऐकायला सांगितली ती नाही म्हणतोस, बरं गीता गीता म्हणलं त्याला बी तू लिमिट सांगालास. काहीतरी आम्हाला टाईम सांगा, काय किद्दा माहीत सांगा. ले म्हणणं होत नाही आपल्या मागं टाईम आहे मला, टाईम नाही म्हणलं आपल्याकडे जास्त, सांगा असं पटकन. महाराज म्हणे काम करकडे राजा तुझ्याच्यानं गीता गीता जास्त म्हणणं होत नाही का? हो नाही होत म्हणले. मग बाबा 3दा तरी म्हण की. जास्त नको म्हण बाबा ते गीता गीता, पण 3दा तरी म्हणतोस का? 3दा म्हणलं 3दा गीता 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 गीता. अरे बाबा गीता पाठ करायची, गीतेचं पारायण करायचं, गीता ऐकायची नाही तर गीता 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 म्हणायचं. जास्त वेळ जरी नाही म्हणणं झालं तर महाराज म्हणे 3दा तरी गीता म्हण. महाराज 3दा गीता म्हणल्यावर काय होईन? महाराज म्हणे गीता 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 त्रिवार बोलता आणि पाप जाय तत्वता मोक्ष होईल. अरे जास्त वेळ जरी नाही म्हणलं राजा तर 3दा तरी गीता म्हण. काय होईल 3दा गीता म्हणल्यावर? महाराज म्हणले भगवद्गीतेचं गीता 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 3दा जरी नाव घेतलं
तर पाप तर निघून जातच, पण माणसाला सहज मोक्ष मिळते. विठाला 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 भागवताचं चिंतन केलं, गीतेचं चिंतन केलं, त्या माणसाचं हित होत असते. अखंड चिंतन विठोबाचे. रात्रंदिवस महाराज म्हणे भजन करायचं. तुकाराम महाराजांनी एवढं भजन केलं राजा देवाचं. महाराजाला कधी पांडुरंगाचा फोटो जरी दिसला तरी महाराजाला पंढरपुरात गेल्याशिवाय करमत नव्हतं. महाराजाला फोटो जरी दिसला तरी वाटायचं कधी या देवाची भेट होईल, कधी या देवाची भेट होईल. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी आणि जीवा लागली तळमळ व्यथा. भेटी लागे जीवा लागली सियास आणि पाहे रात्रंदिवस वाट तुझी. झुरुनी पाजरा हो पाहे आता आणि येई पंढरीनाथा भेटावया. रात्रंदिवस महाराजाला एकाच गोष्टीचं वेळ लागायचं, कधी या देवाची भेट होईन आम्हाला, कधी या देवाची भेट होईन आम्हाला. तुकाराम महाराजांना सकाळी 3ला उठायचं, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा टाकायचा, डोक्याला पगडी बांधायची आणि महाराजांना पळत 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 त्या भंडार डोंगरावर जायचं. डोंगरावर गेले की महाराज प्रत्येक झाडाला, प्रत्येक पक्षाला विचारतात, बाबा रे खूप दिवस झालं त्या देवाची भेट पाहिजे रे मला राजा. खूप दिवस झाला आतुरता लागली त्या देवाच्या भेटीची. भरपूर दिवस झाला अजून आषाढी वारीला गेलो नाही, भरपूर दूर आहे अजून आषाढी वारी आहे आणि मनाला स्थिरताच लागत नाहीये, मन झुरणीला लागायले. कधी त्या देवाची भेट होईल, कधी त्या देवाची भेट होईल. महाराजांना झाडाच्या पाया पडायचं, सांगा रे बाबा कोणी देव पाहिला का. महाराजांना पक्षाला विचारायचं, सांगा रे बाबा कोणी देव पाहिला का. महाराजांना पक्षाला, प्राण्याला विचारायचं, रे बाबा सांगा ना कोणा देव पाहिला का माझा. महाराजाला देवच कोणी सांगत.
महाराजांना गावात यायचं, धोत्राची झोळी करायची आणि प्रत्येक माणसाच्या घरासमोर जायचं. बाबा रे, कोणी देव पाहिला का आमचा? कोणी देव पाहिला का आमचा? कोणी देव पाहिला का आमचा? महाराजाला कोणी देव सांगा ना. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, आणि जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत असे पाया येतो लोकांगणी, आणि मात तरी कोणी सांगा याची, पुसावेची ह्याची वाटे, आणि जे जे भेटे तयासी. महाराज प्रत्येकाला विचारू लागले, राजा माझा देव कोण पाहिला का? कोणाला देव दिसला का माझा? पण महाराजाला देवच कोणी सांगायला तयार नव्हतं. महाराज प्रपंचा बाजूला ठेवून, संसारावरशी तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबारा देवाचं भजन करत होते. याला हिताच्या ठिकाणी जागर राहणं म्हणतात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात, जे रात्रंदिवस गीतेची साधना करतात, आणि जे रात्रंदिवस भागवताचं चिंतन करतात, जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं चरण. महाराजाची आठवण करून दिली. आपुली आई ताज वासे जागता, आणि धन्य माता पिता तयाच्या. जे गीताच्या ठिकाणी जागण किंवा महाराज त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. ज्ञानोबाऱ्यासारखे संत, तुकोबाऱ्यासारखे संत ज्या उदरातून जन्माला आले, महाराज त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. खुशी आणि ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबाऱ्यासारखा हिरा जन्माला आणण्यासाठी आईला खूप तपश्चर्या करावं लागली, खूप साधना करावं लागली. रुक्मिणी आईसा म्हण, रोज सकाळी पहाटे उठलं की
की सुवर्ण पिंपळापाशी जायचं आणि रोज 108 प्रदक्षिणा मारायच्या. एवढी साधना करायची, एवढी साधना करायची. देवा असा मुलगा माझ्या उदरातून जन्माला घाल की त्या मुलानं तिन्ही लोकांमध्ये नाव केलं पाहिजे. ज्ञानोबाऱ्यासारखे संत जन्माला आले राजा, आईची खुश पवित्र झाली. धन्य माता पिता तयाच्या. चांगला मुलगा जन्माला आला. तुकोबाऱ्यासारखे साधू जन्माला येतात, जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात, जे रात्रंदिवस देवाची साधना करतात. घरच्या लोकांनी महाराजाला विचारलं, महाराज घराकडे लक्ष द्यायचं का भजनाकडे लक्ष द्यायचं? महाराज म्हणजे आम्ही घर कधी पाहिलंच नाही. मोहन महाराजाकडे काय बघायचं? धन्य माता पिता तयाच्या, जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात, साधना करतात, महाराज त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. महाराज जे खरंच हिताच्या ठिकाणी जागे असतात आणि जे खरंच रात्रंदिवस फक्त आपल्या हिताचाच विचार करतात, पुढे त्यांना तुम्ही काय म्हणतो? महाराज म्हणले राजा, जे माणसं खरंच हिताच्या ठिकाणी जागा होतात ना, त्यांचे लेकरं सात्विक जन्माला येतात. आणि ज्यांचे लेकरं सात्विक जन्माला येतात त्यांचं नवल जगाच्या मालकाला सुद्धा वाटत आहे. अभंगाचं दुसरं चरण. सात्विक आणि दयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मुलं जन्माला आले त्याचं नवल जगाच्या मालकाला सुद्धा वाटत आहे. आई वडिलाची सेवा करणार, आई वडिलाच्या आज्ञेत राहणार महाराज अशी मुलं जर जन्माला आले, हा दयाचा हरिक वाटे देवा. आज हां बापाचा रोज एकतरी टेटच असते. आमचा इष्णू, तुमचा इष्णू जगाला माहित आहे. आज 4 वर्ष झाले दादाला जाऊ, पण अजून बी आबा त्यांना विसरायला तयार नाही.
आजचं सायन्सचं युग पाहायचं झालं, विज्ञानाचं युग पाहायचं झालं राजा. तेरवी घालायची तर आंबत राहिलं. लोक तेरवी करायची असली तर अगोदर शहाणपणाने विचारतात. माणूस तर निघून गेलाय, हे खर्च करण्यात काय काम आहे? हे तर आम्हाला कुठं शिकवलं नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत माणसाची सेवा करायची. शास्त्र सांगते राजा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या शरीराची सेवा केली पाहिजे. आणि ज्या दिवशी माणूस निघून जात असते त्यावेळेस त्या माणसाच्या नावाची सेवा केली पाहिजे. आईवडील जोपर्यंत जिवंत आहे तेव्हा तोपर्यंत आईवडिलाच्या शरीराची सेवा करायची असते. आणि ते एकदा निघून गेले की त्यांच्या नावाची सेवा करायची असते. आज वारकरीला जीव घालायचं, संध्याकाळी एवढं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आणि आमच्या आबाचे दादा स्वर्गात सुद्धा त्यांना आशीर्वाद देत असतील. आज 4 वर्ष झाले तब्बल मला जाऊन. विज्ञानाचं युग आहे. अरे कोणी कोणाला गेल्यानंतर 10 दिवस माणसं सुतक पाळायला तयार नाहीये. पण 4 वर्ष झालं मला जाऊन तरी माझा मुलगा मला विसरत नाहीये. दादा आज आबाला स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद देत असतील. कारण सात्विक मुलं जन्माला यायचे असतील, सात्विक मुलं जर जन्माला यायचे असतील तर खरंच आई वडिलाची पुण्याई लागत असते. आज दादानं जसा परमार्थ केला तेच परमार्थ आमच्या आबानं जपून ठेवला. इथं वडील जे करते कोणी नसते म्हणायचो. कोण्या गावात तेरीला वर्ष श्राद्धाला कीर्तन केलं, म्हातारा रात्रंदिवस भजन करते, भजन करत करत मंदिरावर मरते. त्याच्या पोराच्या गळ्यात माळ नाही, फिळ नाही, त्याला हरिपाठ भजन काहीच माहीत नाही. आणि पुन्हा तोंड घेऊन त्याच्या गळ्यात वेळ देतात. आणि माझ्या वडिलाची मिराशी का देवा. अरे त्याला मिराशी का देवा म्हणतात. इथं म्हणतात माझ्या वडिलाची मिराशी का देवा. माझ्या वडिलांना जे परमार्थ जोपासून ठेवला, माझ्या वडिलांना जे परमार्थाचे बी घरामध्ये लावलं तेच परमार्थ मी जपून ठेवीन. याला माझ्या वडिलाची मिराशी का देवा म्हणतात. वाडवडिलाची परंपरा जोपासून ठेवली पाहिजे. वडिलांना जे काही गोष्टी घालून दिलेल्या असतात, वडिलांनी जी परंपरा घालून दिलेली असती, परंपरा जोपासली पाहिजे. तुकोबाराचा गाथा कधी हातामध्ये घेऊन रिकामा टायमात वाचा आणि विचारा महाराजाला, महाराज वर्षाला वारी करता तुम्ही पंढरपूरची, कधीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वारी चुकवली नाही. वारी करण्याचं मागलं कारण काय? तुम्हाला आवडते म्हणून वारी करता, शरीराला व्यायाम व्हावा म्हणून वारी करता, का तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय म्हणून वारी करता? तुकोबारा म्हणले, राजा व्यायाम म्हणून बी वारी करत नाहीये, आवडत आहे म्हणून बी वारी करत नाहीये, आणि देवाचं दर्शन घ्यायचंय म्हणून बी वारी करत नाहीये. माझ्या वाडवडिलांना दुसरं मला काय कमवून ठेवलं हे माहीत नाहीये, पण एकच कास घालून दिली. तुकोबारा दरवर्षी घरचा निरोप आणि घरची शिदोरी आषाढी एकादशीला पांडुरंगाला नेऊन दाखवायची. ही परंपरा तुकोबाराच्या घरची होती महाराज. वाडवडिलाची परंपरा माणसानं जोपासली पाहिजे. आणि आज दादानं एवढा परमार्थ केला, त्या परमार्थाचं फळ म्हणजे आमचे विष्णू महाराज आहे. एवढं मृदंग वाजवतात राजा. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचं नाव आहे. ही कला काही गोष्टी कशा असतात, प्रयत्नानं जरी मिळाल्या नसल्या तरी माणसाच्या वाडवडिलाच्या पुण्याने मिळत असतात. वाडवडिलाचं पुण्य माणसाच्या मागं उभं असलं की माणसाला कोण्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि तेवढ्यात आपल्या गावात एक असा गुणधर्म आहे, सावळेश्वराची कृपा एवढी उदार आहे. आपल्या गावातलं पोरगं मर्दंग घेऊन पेटी घेऊन शिकायला टाकलं ते पैसे कमवायला लागते. सावळेश्वराची कृपा आहे महाराज. पोरग असं नापास झाला असं होतच नाही, कृपा त्याची लागते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. चांगले लेकरं जन्माला आले, चांगले मुलं जन्माला आले की त्यांचा हरिक देवाला सुद्धा वाटते. महाराज सांगा तरी तुमचं म्हणणं काय? महाराज म्हणे, राजा जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत खरंच त्यांच्या आईवडिलाला धन्यता द्यायला पाहिजे. बरं महाराज पुढं सांगा की. महाराज म्हणले, एक जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे. मग दुसरी गोष्ट जे सात्विक मुलं जन्माला आले. तिसरी गोष्ट ज्या लेकराची उत्कृष्टता किंवा ज्या लेकराचं कौतुक देवाला सुद्धा वाटतंय. बरं पुन्हा, अरे जे गीतेचं चिंतन करतात, जे भागवताचं चिंतन करतात, जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या अशा लोकांची मला कधीतरी सेवा करायला मिळावी. आता शेवटचं चरण. तुका मन माझा घडतांची सेवा, तुका मन माझा घडतांची सेवा, तुका मन माझा
ಇದು ಇಡ್ತಕ್ಕ ದಾನ
धान धाकत धाकत धा गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान धा एक गिंद गिरत तकडान धान धाकत धाकत धा गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत तकडान धान धाकत धाकत धा गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान गिंद गिरत धा गिरत तकडान तुका म्हणे आणि परी माझ्या दैवा पार नाही. जे रात्रंदिवस साधना करतात, देवाचं भजन करतात, गीतेचं चिंतन करतात, भागवताचं पारायण करतात आणि रात्रंदिवस देवाची साधना करतात, अशा लोकांची माझ्या आयुष्यामध्ये मला सेवा घडावी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हारिक वाटे देवा. गेली 4 वर्ष झाला आपल्या दादाची पुण्यतिथी साजरा करतात आणि इथून पुढे आपल्याला पुण्यतिथी किंवा आपल्याला कार्यक्रम म्हणून साजरा नाही करायचा, आपल्याला नेम म्हणून साजरा करायचा. त्या पालम तालुक्यामध्ये, गंगाखेड तालुक्यामध्ये मोतीराम महाराजाच्या परंपरेमध्ये कार्यक्रम साजरा करत नाहीत, नेम म्हणून साजरा करतात. पण ते नियम असा असते, एखाद्या वेळेस माणसं 10 लाख रुपये खर्च देईल, पण एखाद्या वेळेस खिशात रुपया असला जरी नसला तरी ते नियम मोडीत नाही. आपल्याला जसं घडल, दादा आपल्याकडून जशी सेवा करून घेतील, जशी सेवा करून घेतील आबा तशी आपल्याला करायची. पण दादाची पुण्यतिथी आपल्याला नियम म्हणून करायची. आपल्या घरात एखादी वही असेल हिशेबाची, कापूस किती झाला, गहू किती झाली, सोयाबीन किती झाला, खर्च किती झाला, ते सगळे एकीकडे. रोडाला पैसे किती लागले ते सगळे एकीकडे आणि दादाचा नियम एकीकडे.
दादाची पुण्यतिथी आपल्याला नेम म्हणून साजरा करायची. आज दादा ऐकून वैकुंठाचा सुद्धा आशीर्वाद देत असतील. आबानं मला शब्द दिला ना महाराज तुम्हाला सेवा करायची. ही आमची सेवा लई दिवसाला ठरलेली आहे. दादाच्या घरचे ते सतीदादाच्या घरचा कार्यक्रम म्हणून आमची तारीख ठरलं सगळं झालं. दादाच्या आज्ञेनं आबाच्या आज्ञेनं सावळेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आला. झालेली सेवा सावळेश्वर भगवंताच्या चरणी श्री गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला इदत पूर्णविराम. यदक्षरम परम भ्रष्ट मात्रा हिनंचत भवेत तत्सर्व क्षमेताम देव प्रसिद्ध परमेश्वर. किंबहुना आत्मचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. इथं माझे जे उरले ते पायके बघा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल